मालवण तालुक्यात आज सकाळी 7 वाजल्यापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शांततेत मतदानाला सुरुवात झाली। गावागावातील मतदान केंद्रांवर सकाळच्या सत्रात संथ गतीने मतदान सुरू आहे। ग्रामीण भागात मतदानासाठी मतदारांचा काहीसा निरुत्साह दिसून येतोय। विविध मतदान केंद्रांवर सकाळी 11 वाजेपर्यंत 8 ते 11% एवढंच मतदान झाल्याचं चित्र आहे। दुपारनंतर आणि सायंकाळच्या सत्रात मतदानाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान कुंभारमठ मतदान केंद्रावर आज सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत तसेच भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी महायुतीचे नेते दत्ता सामंत आणि अशोक सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना या जिल्ह्यात महायुती सरकारने विकासाची गंगा आणल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला प्रचंड यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे। आता मतदान करण्याचा मान आम्हाला प्रथम या ठिकाणी भेटला आणि या महायुतीच्या याच्या मार्फत विकास गंगा ह्या जिल्ह्यामध्ये येईल। ह्या जिल्ह्याचे नेते आदरणीय नारायण राणे साहेबांनी ही महायुती घडून आणली आणि घडून आणल्यानंतर या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे आणि ह्या तालुक्याचे आमदार निलेशजी राणे यांनी याच्यामध्ये अतिशय मेहनत घेऊन ही महायुती सर्वांनी घडवली आणि महायुतीमध्ये ह्या जिल्ह्याचे 50 जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती 100 हे महायुतीलाच मतदान करून ही युती या संपूर्ण 8 तालुक्यामध्ये संपूर्ण सभापती असू दे, अध्यक्ष असू दे, हे महायुतीचेच बसतील आणि विकासाची गंगा या ठिकाणी आलेली आहे। सन्माननीय नारायण राणेंच्या माध्यमातून 1990 पासून हा जिल्हा स्वतः आल्यापासून विकासाच्या दिशेने धावत आहे। नवीन नवीन योजना या ठिकाणी येत आहेत, केंद्र सरकारच्या योजना या ठिकाणी येत आहेत आणि या जिल्ह्याला एक नवीन चैतन्य निर्माण होईल या महायुतीच्या माध्यमातून आणि सर्व सीट भरघोस मताने निवडून येतील यामध्ये शंका नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।